या ठिकाणी आज आपण बघू शकतात 15 ऑगस्ट निमित्त या ठिकाणी एक वेगळ्या संकल्पनेतनं संकष्टा मातेची आरती झालेली आहे. तर ती संकल्पना काय होती त्याबद्दल मंदिराचे पुजारी तसेच दीपकजी आर्य हे आपणास माहिती देत आहेत. दीपकजी, आपली संकल्पना काय होती आजच्या आरती संदर्भातली? ॲक्च्युली मागच्या 2-3 वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी हर घर तिरंगा बरोबर. अशी संकल्पना मांडली आणि प्रत्येक ठिकाणी घराघरावर तिरंगे झेंडे लावायचा जनतेनेही ठरवलं, कार्यक्रम समाजानेही ठरवलं. त्यावेळेस माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की फार पूर्वी स्वामी विवेकानंदांनी सुद्धा असं सांगितलं होतं, काही दिवस सर्व देवी देवतांना विसरून द्या, फक्त भारत माता हेच लक्षात ठेवा बरोबर. आणि त्या हिशोबाने भारत मातेचं पूजन करा. बरोबर. मग ती गोष्ट लक्षात आल्यानंतर माझ्या डोक्यात लक्षात आलं की नंदुरबारला पुष्कळ मंदिरं अशी आहेत की जिथे मातेचे मंदिर जिथे मातेला सजावट केली जाते. बरोबर. तर मग मी प्रयत्न करून तिरंगा साडी मिळवली आणि असा राजूला पण सांगितलं की मातेला तिरंगा साडी आपण घालूया, त्या दिवशी भारत मातेच्या स्वरूपात मातेची पूजा करूया. तर असं त्या वर्षी ज्यावेळेस पहिल्यांदा आवाहन केलं होतं त्यावेळेस नंदुरबारच्या 6-7 मंदिरांमध्ये आपण असा प्रयत्न केला. खांडबाऱ्यात सुद्धा केला, तळोजाला सुद्धा केला. कालिका माता मंदिर तळोजाला पण आहे, खांडबाऱ्याला पण कालिका माता मंदिर आहे. बरोबर. पण त्या वर्षी भरपूर पाऊस असल्यामुळे फारसा त्याचा हे झाला नाही. त्या वर्षी परत राजूशी माझं बोलणं झालं, म्हटलं आपण यावर्षी प्रयत्न करूया आणि ह्या वर्षी आम्ही पुष्कळ लोकांना निरोप वगैरे दिले, प्रयत्न केला बरोबर. की ह्या दिवशी आपली जी संकष्टा आई आहे ती भारत मातेच्या स्वरूपात तिचं पूजन करावं बरोबर. सर्वांनी. आणि एका अर्थाने जो हर घर तिरंगा हे गोष्ट जी आपल्या पंतप्रधानांची आहे त्या एक व्यापक स्वरूपात आपण मांडण्याचा प्रयत्न केला. मी मंदिराचे पुजारी श्री राजेंद्रजी बऱ्हाणपूरकर यांना विचारू इच्छितो की असा उपक्रम यावर्षीच राबवला गेला का आधी कधी राबवला गेला राजू? नाही, गेल्या 2-3 वर्षापासून दीपकजींच्या प्रयत्नातनं आपण भारत मातेचं पूजन देवीचं करतो. यावर्षी जरा नवरात्रामध्ये बऱ्याच इव्हेंट होता, पण इतर त्या व्यतिरिक्त कधी बाकीचे इव्हेंट होत नाही. तर दीपकजींची कल्पना आम्हालाही आवडली आणि आता दरवर्षी ते प्रयत्नपूर्वक व्यवस्थित अजून करता येईल याचं आम्ही करूया. आपण या ठिकाणी बघू शकतात की भारत मातेच्या रूपातील देवीचं सुंदर असं रूप दिसतंय. बोलो आई संकष्टा माता की जय, बोलो भारत माता की जय, बोलो भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. धन्यवाद.